एक एक प्लेयर नावे आणा, प्लेयरची नावे हँगदो, स्कोररला प्लेयरची नावे माहिती ना म्हणून बी कुणा रन बी कुणा नावं जायदात बक्षीस जायते म्हणून एक एक जण कोणतरी या नावे हँगदो. रंजले गांजले ते अमर हुतात्मे झाले. आज यांचे सगळे टी शर्ट बघून तहाच वाटते. रंजले गांजले गाजल्यात खोडे गाजल्यात. शिट्या पहिला बॉल घेऊन पॅटरसन दो एक टॉस बॉल होतो. वाईट पण हलो असतो आम्हाला वाटत आहे. खरोखर वाईट वाटत होतो पण आपलं शिट्या एअर स्विंग करते ना. पार बॉल मिनी आडते एअर स्विंग. रॅमसन रॅमसन वेल फील्ड वेल फील्ड वेल फील्ड. चांगला हो मारलो पटको. एक रन अडे मिळाली. स्वीटसन टू पॅटरसन. मस्त शॉट आणि त्यापेक्षा चांगली फिल्डिंग. मार्क 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 दी बॉल. मार्क ने म्हणजे ठरविलंय की ही मॅच आपण जिकेचीच आहे. जिकेचीच आहे खरोखर. मार्कने जी या अगोदर जी खेळी केली ना ती म्हणजे एक बॉलात आहेत बघा वाघा जबड्यातने मॅच काढीशी सेम तहीची तही मार्कने खेचून काढली. फुल विली वॉरियर्स जरी मॅच होती ती पण मार्कने त्या बॅटीने ती डायरेक्ट बाहेर हाडली. किती बॉल झाले. 1 ओव्हर 5 रन. अतिशय सावध अशी सुरुवात. नंदखाला स्वर्गवासी मनवेल कोरिया ग्राउंड रुमावाडी अडे खूप वहारा अगोदर एक आगळीवेगळी स्पर्धा भरविली जशी यापैकी ती पुन्हा एकदा आयोजित केली. नंदखाल यूथ फाउंडेशन अखिल भारतीय शूटिंग बॉल स्पर्धा आणि यात ना प्रथम प्राइज आहे 21,500, द्वितीय 15,500, तृतीय रोख बक्षीस 900-500 अँड चौथा बक्षीस आहे 9,500 आणि पाचवा बक्षीस आहे प्रत्येकी रोख वाईड बॉल 5,000. या शूटिंग बॉलचा एक वैशिष्ट्य हा आहे की याला टीम दिल्ली आणि मध्य प्रदेश ह्या सगळ्या ठिकाणी येणार. फिल्डिंग जबरदस्त मला या आठवते की तिघा आजच्या 5-6 वारा अगोदर रोमहर्षक ही हो मॅचेस असू आणि ते पुन्हा एकदा ठेवल्याबद्दल मी या नंदखाल यूथ फाउंडेशन अखिल भारतीय शूटिंग बॉल या मी आभार मानते. वन्स अगेन थँक्स ब्रदर. आतेपासून प्रत्येक फोरला फायनल बॉल जाईपर्यंत प्रत्येक फोरला 500 रुपये बक्षीस सिल्वाने जाहीर केलेला आहे. एक चौकार मारा 500 रुपये घेऊन जा ही आमच्या सिल्वाने दिलेली स्कीम आहे. आणि रनआउट चुकीचा पॅटरसन रनआउट झालेला आहे. पॅटरसन ऍक्च्युली रन्स होती पण बॉल हा ब्लाइंड स्पॉटला असल्यामुळे रॅमसनला दिसला नाही. UKPL सीझन पर्व दुसरं जरी असलं तरी महिलांचं हे पहिलं पर्व होतं आणि या पहिल्या पर्वामध्ये 6 रणरागिणींच्या टीम खेळल्या. ह्याच्यातल्या 2 टीम फायनलिस्ट होत्या. त्याच्यातली आमची जी फर्स्ट रनर ठरलेली टीम आहे फाल्कन क्वीन्स त्यांना त्यांची ट्रॉफी देण्यात येत आहे. जोरदार टाळ्या वाजवा या महिलांसाठी. आणि हे प्राइज देण्यासाठी मी बोलवतो ट्रॅव्हलला विनंती करतो की त्यांच्या हातने या टीमला हे प्राइज द्यायचं आहे. थँक्यू ट्रॅव्हल. सीझन
महिलांचं सीझन पहिलं त्याच्यातल्या रनर ज्या ठरल्या होत्या फाल्कन क्वीन यांना आता आम्ही प्राइज देत आहोत. सॅम तू जर 4 4 मारले हो ते सुमित डाबरे भुईगाव 10,000 रुपये प्राइज डिक्लेअर केले. वुमन्स टीमचा गेमचा सेकंड प्राइज देण्यात येत आहे. जोरदार टाळ्या जाऊ द्या लेडीज करता. इथे पोरे सगळ्या प्लेअरला मेडल प्लीज मेडल हा. 2 ओव्हर 10 रन झालेले आहेत. सांघिक 13 षटक घेऊन आता आलेलो आहे शॉन. बघूया का झाल्यावरती शॉन आता आणि चांगला टॅप शॉट आहे. थोडी चांगली फिल्डिंग आहे आणि सिंगल धाव 21 धाव. खूप चांगला हा खेळा प्रदर्शन चाललंय. फायनलच्या लेवलची मॅच आहे. बघूया कुठल्या लेवलला ती मॅच जाते. सॉल्ट अँड टायटनने सेमीफायनलला जी बॅटिंग केली ता बघून कमीत कमी यांना 30 ते 35 रन बरोबर तू अगदी बरोबर आहे. एकदम 30 ते 35 रन टार्गेट ठेवायला कसास. वाईड बॉल अतिरिक्त धाव आहे या गरज नाही. प्रीतम एक धाव जी एक्स्ट्रा गेली लास्टला थोडीशी माग पडणार. 30 मागात पडणार. एक गोल बॅट पडलो पाय. फायनल तर संपलो आहे. 24च्या वर जेवढे रन जाणार ते मागात पडणार. येस बॉल टू बॉल ठेवणं बाबूच आहे. आणि 1 रन मिळालेला आहे. प्रेक्षकांनी कुठेतरी नॉबॉल हा बोलतो आपण काय मान्य केला गेला नाही. बारने काय बोलू नका. बारने काय फक्त अंपायर अंगी देतो. आपण बारने बोलल्यामुळे आपलेच खेळाडू गोंधळून जातात. महिलांचा विजयी संघ ब्लू बेल एंजल्स. आमच्या ब्लू बेल एंजल्स कुठे असतील कृपया स्टेज वरती या. विनर टीम ब्लू बेल एंजल्स कृपया स्टेज वरती या. आम्ही आपल्या आतुरतेने वाट पाहत आहोत आणि चमचमती ट्रॉफी तुमची वाट पाहत आहे. प्लीज कम टू द स्टेज. सध्या आम्ही थांबतो. मिल्टन विल वेट. डोंट वरी. ओके मी तुमच्या निर्णया मान ठेवणार सोबत. नो प्रॉब्लेम. शॉन टू रॅमसन. जबरदस्त अशी फिल्डिंग. गॉडसनचा फिटनेस ना मानलं पाहिजे. बॉल आता गॉडसनला फुटबॉल दिखत त्यामुळे गॉडसन बॉल होतच शक्य नाही. सोबत पण गॉडसनचा फिटनेस तू कामात आहे. गॉडसन अजून पण फिट आहे. नंबर वन. गॉडसन फक्त गोड खाते हाकर खाय नाही. गॉडसनचं मला आठवते. गॉडसन आणि आम्ही जी बार एकत्र होती ती गॉडसन अंडी जी आलतो ना ती त्याने शिकदूत घेऊन आलतो आणि त्याने शिपर यार केलतो केलतो आणि तो अर्धो पू सोबत ऍक्टिव्हनेस खालतो. आठवला ना रे. तीन ओव्हर 17 लाची ओव्हर घेऊन आले. ओ देखताय बाजी मागताय वडा. कहा देखे कहा मारे. काही नियम नाही. आहे फटके मारून सलसना फटक्या गरजा. चौका पाय. आमच्या सिल्वा 500 रुपये वाढ बघितल्या. चौकार पाय. प्रॉपर बॅटिंग केली पाहिजे. प्रॉपर बॅटिंग आणि शॉट आणि थोडी चांगली फिल्डिंग नाही यार. फक्त 1 रन. प्रीतम फिल्डिंगला सुद्धा मानला पाहिजे. फिल्डिंगचा गेम आखो. टॅप शॉट मारा काही मारा पण फिल्डिंगने 3 रन वाचतात. जेवढे 4 तुम्ही अडविजा तेवढा तुमच्या टीमला फायदा आहे. नक्की बरोबर आहे. 1 4 गेली का आपला टेन्शन वाढला. बरोबर आहे. रन रेट तुमचा चुकला. पुढे मारायचा प्रयत्न पुलटाचा बॉल आहे आणि चौकार आणि या चौकारला सिल्वा तर 500 रुपये कबूल. 500 रुपये कबूल झाले. ओपाल बिल्डर्स धन्यवाद. आपले आभार. फायनल मॅच करता पहिलं चौकार राहिले. कालपासून अनामिक खांगेशे पण आपण खरोखर सिल्वा याने 500 रुपये दिलेत त्यामुळे वी आर थँकफुल. आणि या चौकाराने रन रेट कव्हर केलेला आहे. सोबत स्कोअर लेवल लागले.
स्कोर लेवल पुन्हा इथे टॅप मध्ये गॉडसनने अपील जोरदार आहे. थर्ड अंपायर कडे इशारा आते काजा ठोको ठप्पा करणार. रनआउट आहे का सिंगल आहे येते बघायला लागणार. जेवढ्या स्पीडला शॉट होतो त्या डबलच्या स्पीडला गॉडसनने फोर अडकून बॉल अडकून परत दिले. बघूया ते का होते. अंपायरला विनंती आहे आपण इथे या. थोडं स्क्रीनवर आपण दाखवलेला होतो ते स्लो होते. तुला काय तू एकदा शेवटी 500 देणार का मिनी येत राहणार. मिने सिल्वा मला मिनाला किती सिल्वा एकाला की तू 50,000 द्यावून ठोक आम्ही अंडे वाटी तू टेन्शन घ्या. कबूल केलंय मग खात्यात नंबर देऊन ठेवते मी आता. येस सिल्वा थँक्यू. ए तुझे 500 रुपये एक चौकार मारते तुझे 500 अड्यात. हा सिल्वा 500 रुपये त्या तू दे दुसरा चौकार तो माना ना नंतर घेऊन तो किसा मिळतो. थर्ड अंपेअर अजून पर्यंत आपल्या यार बघितले आहात. बघूया बॅट्समन पोचले का नाही. डिसिजन झाले. वी आर वेटिंग फॉर अंपायर्स डिसिजन. सिल्वांग त्या 5,000 रुपये रेडी आहे. 10 चौकार मारा 5,000 घेऊन जा. त्यामुळे आता तुमच्या तरी एकूण कोणी चौकार मारते. थँक्यू सिल्वा फॉर युअर लव्ह. या प्रेमाची गरज आहे आम्हाला. आउट आणि निर्णय सोबत काय आउट सर विकेट पडलो. सोबत तू प्रेडिक्शन काय आहे स्कोर कडे पण जाऊ शकत आहे. स्कोर आता ज्या पद्धतीने चालले ज्या पद्धतीने ते खेळत आहेत मला वाटते अराउंड 27 पर्यंत तरी गेलो तर तू मत काय कोडो स्कोर अडे निर्णय ठरणार. तू आकडो काम करते कमीत कमी 30 रन पात. ज्या पद्धतीने मार्क्सची बॅटिंग आहे आणि ती सॉल्ट पॅनची टायटनची जी बॅटिंग आहे त्या हिशोबाने कमीत कमी 30 रन पात. दोनही महारी जे माझे सिनियरचा दोघा प्रेडिक्शन घेतले 27 ते 30 रन आले तर मॅच कडे तरी जड होते. बघूया ही मॅच कडे जाते. सॅम सज्जा केविन टू सॅम शॉट जेवढ्याच आणि काहीतरी टेक्नॉलॉजी आणि अजून एक रन टेक्नॉलॉजी विकेट टाकील नाही मग तर अडे चान्स आहे. बघूया ते का होते. पण तास बघता असताना सोबत जे फिल्डिंग केली पण निघूत जबरदस्त फिल्डिंग फिल्डिंग तुला वाखायला लागेल कारण रन वाचविल्यात. त्या फिल्डरचा सुद्धा मी आभार मानते की तू जबरदस्त तू फ्लेक्सिबल लावला. चांगली फिल्डिंग पहा मला. आता रिस्क घेणं गरजे आहे कारण यांचे तरी प्लेयर्स आहेत त्यांना रिस्क घेणं गरजे आहे. ना आता मी विकेट रिस्क घेतली बरोबर आहे. शेवटचा आहे सोबत लास्ट बॉल टू गो चलो येस आणि विकेट आणि बॉल टू बॉल टार्गेट आला फादर. 23 रन झाले हो. आता 24 बॉल म्हणजे 24 पास. तुम्हाला काय वाटतं कठीण आहे सोपा आहे बोला. माईक वरती फादरचं प्रेडिक्शन आहे. मागचे 4 4 झाले पाहिजे. फादरची अपेक्षा आहे की मागचे 4 चौकार झाले पाच आणि मग त्यांना ओपन बिल्डरांना ते 4 म्हणजे 2,000 रुपये रेडी आहात. त्यामुळे बघूया ते नातेवाईक कमी नाही म्हणजे मावशी फुले 2200 फुले माथ्यात मागने जे 4 4 मारले ते सिल्वा पैसे देणार मग तहाच होणार. पैसे घराचे घरातच फिरत. बघा पहिला इनिंग झाली सोबत आता दुसरी इनिंग निर्णायक आहे. 24 बॉल 24 धावा गरज आहे. एक एक बॉल महत्व एक एक रन महत्व आणि फिल्डिंग बॉलिंग आणि बॅटिंग पण थोडीच महत्व. 24 23 झाला 24 करायचो काय याने नक्की काय ऍक्शन केली तास खान विषय नक्की ऍक्शन काय केली तास खान मॅकडॉन हा मी फक्त रन सांगून काढलो तर मला समाधान झालेलं दिखे ना मला. चला संघ कियारा सनरायझर्स स्कोर जरी कमी झाला होतो अमय हे ज्या ती फायनलला पोहोचलात ते पण वाघात. तू पॅटरसनला कमी नका लेखवा. नाही मी कमी लेखी अरे बाबा पॅटरसन कागदपत्री त्याचा लिखाण आहे ना तर तू समजू नाही शकत नाही. एक एक प्लेअर ऑल लावणार ना तो जा के जा नुसता बॉल लिहू शकत. बरोबर ग्रेट ग्रेट
विनणार तो सेकंडमध्ये थोडा final जावील पोहोचलाय. हा तर तूच पॅटरसन जास्त आहे खरं त्या खेळाविषयी तू मत काय तो खेळू खेळू पॅटरसनचा खेळाविषयी मी त्या जबरदस्त मोठो फॅन आहे नाही सुद्धा बरोबर सेम गोज टू यार आहे टायटल्स सॉल्ट पॅन टायटल्स टायटल्स लेजेंड आणि जो स्विट्सन आता जो बॅटिंग खाला उतरले नॉन स्ट्राईक एंडला स्विट्सन अतिशय नावाजलेलो हा खेळाडू आहे बरोबर नाही त्याला समाजाने आपल्या खूप ठिकाणी खेळताना बघेल त्याने भले भले मॅच अहो कळल्या चुटकी सरशी चुटकी आज ती जादू चालले का आज जादू चालणार आज तो मार देगा आज तो रन काढ देगा ता बघायला घेते आजच्या सगळ्या गोष्टी निर्णायकात बघा पुढे काय होते स्विट्सन और मार्क अप टू द मार्क चलो कमान एडम जो बॉलिंग सो बादशाह आहे त्याने पहिल्या ध्येयापासून बॉलर फुल आपल्या ताब्यात ठेवले बघूया तो मार्कला ओ जबरदस्त मेटो लक्ष दे ही संधी नाही उखली मॅच उखू शकत एक एक विकेट मात्र विकेट तुम्ही घालविलं म्हणजे तुम्ही मॅच घालविली हाय आणि चांगली फिल्डिंग होती फिल्डिंगला वाखाणलं जबरदस्त, पाहिजे जबरदस्त. उत्कृष्ट फिल्डिंग एक छोटीशी गलती नजर हटी दुर्घटना घटी एक धाव एक बॉल एक धाव झाले 24 बॉल 24 तो 23 बॉल 23 पाच तुला काय वाटतं सोबत सिंगल काढी जण का चौका धुका मारतात चौका मारेशी काही एक गरज नाही नाही. एक वर कॉन्सन्ट्रेशन केला मोर दॅन इनफ एक दोन मिने वाईट येणार मग तो स्ट्रेस पूर्ण रिलीफ कव्हर होऊ शकत आहे पण तास खेळता प्रीतम तू प्रेडिक्शन काय शॉर्ट पॅन्ट करता तरी इझी मॅच आहे आम्हाला वाटत आहे जड हाय पण बरोबर. क्रिकेट हो सामना आहे शेवटच्या बॉल मी काय होते आता हमत नाही शेवटच्या क्षणापर्यंत खेळ अतिरिक्त धाव आहे की नाही आणि सोबत तू बोलत झाला वाईट मागून आलो रन आहे का मागून रन नाही. ओके सोबत तू बोलत झाला बघ नेमका वाईट आलो वाईट आलो अतिरिक्त धाव आली आणि एक, चांगलं स्वीप शॉट सिंगल चांगलं ते चालू गेले 3 बॉल 4 तीन बॉल 4 नाही स्कोर एडम आपली बॉलिंग का करते बघूया आपल्या संघाकरता ज्या गोष्टी कत्तेपासून आतुरतेने वाट बघितल्यात तहाच झालो स्विट्सन जो प्रत्येक पायी हिट झालतो आज थोडासा त्याला कडे तरी कव्हर करत हो एडमने त्याला भाग पाडले पण त्रिफळा चित केला सोबत त्रिफळा चित पायातने बॉल याला बॉलच का टॉप स्पिन जो बॉल पडल्यानंतर डायरेक्ट मिनी घुसते ओहो टॉप स्पिन त्याने टाकलो आज मॅकी जी मॅच एकदम इझी वाटत होती ती मॅच आता पटकन कारण आता धाव पडायला लागले त्यामुळे बॉल स्विंग होणार मी तुला बोलतो सोबत थोडी धाव पडणार थोडी स्पिन होणार आणि बॉल Ball शेवटच्या swing गटकेपर्यंत तू क्रिकेटचं प्रेडिक्शन काढू शकणार काही येऊ शकत आहे. या अगोदर 35 आणि 33 रन्स इझी होत होते आता तोच 23 रन्स करत मारामार होणार आहे ओ माय गॉड क्या बात है एडमची जादू आहे एडम में है दम एडम है शोन द पॉवर का हाय ताकद तरी आणि कमबॅक का केला सोबत ॲडमने हा? खरोखर एक वाईट घेतो आपण 2 विकेट काढले का म्हणत तू खरोखर ॲडमने जबरदस्त कव्हर केला आणि आता अजून एक जे विकेट काढलो ते 1,000 रुपयाचा प्राइस लागू झाला अनामिक जस्टिन परेरा ऍडमला 1,000 रुपये प्राइस जाहीर झाले जस्टिन थँक्यू एक वाईट टाकून 2 विकेट घेतले ए बाबूराव का स्टाईल आहे भाई आणि सिंगल जो खरो गेम आहे ही सोबत पण विकेट जे गेले पण महत्व आहे कदाचित कारण मार्क पडतात आणि स्विट्सनचा जो विकेट काढला माहिती का तो निर्णय केला तू लक्षात ठेव परफेक्ट कारण स्विट्सन जो आहे ना तो एक रन्स कंटिन्यू स्कोर आली उतरते मार्क मारते आणि स्विट्सन एक रन्स घेते बघूया आता मार्कला राजा के सपोर्ट करते का राजा पण जबरदस्त खेळाडू आहे आहेच रे पण तुला वाटतं मार्कच्या ते पाठीवरती खांदो तशी जबाबदारी आहे बरोबर बघूया ते कोण निर्णायक राहते मार्क आणि आता स्ट्राईकला राजा अतिशय नावाजलेले पंचकृषीतील उत्कृष्ट असे खेळाडू आहेत विकेट किपर आहेत त्यांचा विकेट किपिंगचा रेकॉर्ड असा जबरदस्त आहे
आणि आता बॅटिंग मध्ये ते आपली जादू दाखवणार आहेत. बघूया काय होते. त्यांनी 500हून जास्त कट घेतलेले आहेत आणि 350 स्टंपिंग केलेले आहेत. बॉलर लेविस आणि चोरटी धाव बोलू शकतो. चोरटी धाव हा. आयडिया करून 1 रन्स घेतलेले पण आहे. त्यांचा प्लॅन तेच आहे सोबत की स्ट्राईक द्या मार्क कडे आणि लेट मार्क प्ले मॅक्झिमम बॉल्स. परफेक्ट. बघूया मार्क काय करतो. कारण मार्क मध्ये ती ॲबिलिटी आहे. ही कॅन हिट द बॉल राईट लाईक अ बुलेट. तो शहाणपणाचा क्रिकेट तो खेळतोय. सुटण्यापणा क्रिकेट आहे. एक एक रन Perfect. सिंगल खूप पण ते एक एक करून ते हळूहळू त्या टप्प ते गाठा लागल्यात. परफेक्ट. यू आर राईट. बूंद बूंद से गडा भरताय. थेंबे थेंबे थळेच असे. 1 ओव्हर 2 बॉल 7 धावा झाल्या होत्या. अजून एक धावा लिहिली आहे. 8 धावा पूर्ण. 9 बॉलामध्ये 8 धावा हा स्कोर काही वाईट नाही, चांगला आहे. परफेक्ट. दे ऑन ट्रॅक सोबत. परफेक्ट. नेक्स्ट बॉल जॉर्डन टू मार्क. रिव्हर्स स्वीप. रिव्हर्स स्वीप. म्हणजे मार्क कडे पोटेन्शियल किती आहे. अलग अलग शॉट्स आणि कलाकार शॉट्स तो खेळत आहे. असे शॉट्स मारायला प्रॅक्टिस सुद्धा भरपूर लागते. ॲलन डाबरे आहेत इथे. त्यांनी सुद्धा एक 500 रुपये जाहीर केलेले आहेत. एक बॉल 13 बॉल 14. लास्ट बॉल टू गो. 10 रन झालेले आहेत. मार्क नंबर 1 शॉट. मार्कनी पूर्ण कियारा संघाला आपल्या इशावर नाचवत आहे. बघूया त्यांचे बॉलर आता मार्कला नाचवतात की बघूया. डेव्हिड गिटाचं सॉन्ग आहे. जरा आवाज वाढवा. सॅम टू मार्क. ओ जबरदस्त असं बॉल मार्कच्या बॅटिंगच्या कड्याला लावून गेलेला आहे. लेग साईडला बॉल काय समजाल ना तो मार्कला. बघूया सॅम का करते कमाल. जर राजा जागेवर आलो असतो ते बॉल आलो असतो जागेवर आलो असतो ते. नंबर 1 शॉट. एक एक काढता काढता एकदम क्षेपणास्त्र. चांगला शॉट मारला तो. चांगला शॉट. फिल्डर सगळे शांत ठेवले ते फटकन एक फटकेबाजी. स्ट्रॅटेजी एकदम भारी. ओ माय गॉड. बॉल निर्णायक होता. ॲडम मागे रेडी रे एकदम फुल. सॅमने विकेट घेतलं ते 2000 बक्षीस आले. सॅमने विकेट घेतलो ते 2000 बक्षीस. सुमित छेदरनेस यो सुमित आहे इकडे. सुमित युएसला युएस ला आहे का. अनामिक तोच आहे. यो 2000 बक्षीस डॉलर आहे का रुपये आहे त्यात. तो काय ते का माहिती नाही पण अनामिक आहे. चलो सॅम टू. ओ मार्क फुल कॉन्फिडन्स ने खेळते. मार्कने जी बॅटिंग लावली नाही मार्कला म्हणजे एकदम डोका शांत ठेवून बॅटिंग चाललेली आहे. मार्क हा अंगते की मला काय पडलाच ना तुम्ही कडे पण टाका मी रन्स काढणार म्हणजे काढणार. त्याने बरोबर खेळाडू मार्क केल्यात आणि बरोबर ते हडवूनच तो बॅटिंग चालली ती. बरोबर त्याने बॉल मारते. ओ माय गॉड. ओ माय गॉड. ओ एक बॉल डॉट. राजा ही परिस्थिती अशी आहे की ह्याला काय होईल आपण सांगू नाही शकत. पण राजाने तरी मस्त एक ओव्हर परत एकदा 8 रन. सेमीफायनलला पण त्यांना एवढंच रन पावते. ब्रिजेस फर्गोस तुम्ही कुठे होते. वी आर मिसिंग यू फॉर लॉंग टाइम.
या प्लीज वेलकम टू द स्टेज. बॅक स्टेजच्या ब्रिजेशनी बॅकस्टेजची धुरा धुरा सांभाळलेली सांभाळली. होती. इकडे जेवढे लोक आहेत ना त्याच्या डबल मागे आहेत. मागे पूर्ण सीन उटी सिमला ह्यासारखे सीन करून टाकलेले. 1 षटकात 8 धावांची आवश्यकता. 8. मागे एवढे ढग आलेले आहेत. ढग आहेत, काही लोक ढगात आहेत, काही ढग लोकात आहेत. सोबत जबरदस्त असा पंच या ठिकाणी. चला मार्क माग टू बॉल मिठू साठी आलेला आहे. मिठू 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 भाई. सुचित. सुचित नाही, मिठू 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 भाई. Sorry. सुचित गेलो नाही. सुचित ओके सॉरी गलती में मिस्टेक. गलती से मिस्टेक हो गया भाई. मिल्टन. ओ जबरदस्त असा प्रहार, लेग साइडला प्रहार, परंतु 21 रन आली. 21 रन आली. इज द मॅन. 5-7. 5-7. 5-7. 5-7. केवळ. बघूया दोराले रे. दोर झाले मागे पेटीले वाटते. आणि जो फटको मारलो तो नाकने सोडविलो. ओ मिठूने अडकिलो का बॅट्समनच्या पायाला लागलो. बॅट्समनला लागलो. हा बॅटला वाटतं. लागलो. हा. ओ मागे लफडा होणार होता. घ्या बस 4 बॉलच 4 मा- बॉलच. माक अटॅकवर आहे का खरा नाही. माक ऑन अटॅक. ब्रिजेश नंबर वन ब्रिजेश. सॉलिड फिल्डिंग कडे ब्रिजेशने केलेली आहे. जबरदस्त फिल्डिंग. 3 बॉल 5. काय वाटतं तुम्हाला? वाटतं परत एकदा सुपर ओव्हर वगैरे मिळते का आपल्याला? मला वाटते तहास का होईल. काय झाली ते सुपर ओव्हर होणार आहे. लक्षात घ्या सगळे. काय झाली ते सुपर ओव्हर होणार आहे. मिठू टू कॅल्विन. टॅप शॉट मारला आणि 2 रन घेतले. 2 रन घेतले. जबरदस्त रनिंग केलेली आहे. जबरदस्त रनिंग. ज्याही गरज होती त्यासाठी याही केलेला आहे. स्कोर रनिंग बिटवीन इज एक्सलेंट. एवढे जबरदस्त फास्ट मिनी धावल्यात ना हुसेन बोल्ट आणि पीटी उषा सगळ्यांना तुम्ही मागे टाकीला. व बॉल जबरदस्त. टप्प्या पडून आकाशात गेलतो. तो कॅल्विन बॅकफुटला मागे जाऊन ऑफ शॉट मारून धावते म्हणजे रिअली सॅल्यूट टू हिम. जिकेल त्याला 1001 रुपये. काय नाव? स्वामी समर्थ एंटरप्राइजेस ऋषिकेश पाटील करून 1001 रुपये जिंकणाऱ्याला. नंबर 1 वाट लावली. नंबर 1. हा निर्णय थर्ड अंपायर कडे पाठवलेला आहे. विल चेक. हा थर्ड अंपायर कशासाठी? व्हाईट बॉल साठी की स्टंपिंग साठी? व्हाईट साठी. व्हाईट साठी साठी. पाहिला जाईल. चलो विल चेक दी व्हाईट बॉल आहे की नाही बघूया. आम्ही लाईव्ह दाखवतो म्हणजे कोणाला काहीच कन्फ्युजन नको. विल सी काय बघूया काय होते.
थर्ड अंपायरकडे डिसिजन जाऊ दे. एकदम झूम कॅमेरा करून आपल्या लाईव्ह दाखवणार आहेत. दाखव बाबा, आपल्या स्क्रीनवर येत आहे. 2 मिनिटं थांबा. निर्णय झाला आहे, परंतु 2 मिनिटं थांबा. मॅच मध्ये जबरदस्त अशी रंगत आलेली आहे. बघूया आता काय होते. वी आर वेटिंग फॉर डिसिजन. डॉट बॉल आणि White आउट नाही. झालेला आहे. वाईट नाही ना? वाईट नाही आहे. ओके. आणि आता एक बॉल अभिनय 3 रन. एक बॉल 3. बॅड लक आहे की मार्क स्ट्राईक वर नाही. ओ मार्क नाही का? मार्क स्ट्राईक वर नाही. स्ट्राईक वर आलेलो आहे कित कित. कित कित बघूया आपल्या टीमला ते कितपत नेते. कितची आम्हाला आली खित. सांगितलं एक बॉलात 3 रन बॉलात पाहता. एक बॉलात 3 रन एक पाहत. बॉलात 3 रन. सुपर ओव्हर करतात 2 रन. ऑल द रिझल्ट आर पॉसिबल हिअर. म्हणजे पुन्हा एकदा अटी सामना आलेलो आहे एकमेकांसमोर 2 दिग्गज खेळाडू संघात आणि एका बॉलामध्ये 3 धाव. जर 2 धाव काढले तर मग सुपर ओव्हरला जायचंय सुपर ओव्हर आणि विजया करता 3 तर धावणं शक्य नाही. मला चौकार मारला गेला. बघूया पुन्हा प्रकारे खेळपट्टी होती ती. वाईट पान आहे. 9 पान आहे. अतिरिक्त धाव संघाला मारक ठरू शकेल. एवढे नक्कीच प्रीतम अतिरिक्त धाव नेहमीच महाग पडत. त्यामुळे एक स्टेट बॉल टाकला शहाणपण लक्षण ठरले. अतिशय एकदम अतिकटीय निर्णय झालतो या अगोदरच्या बॉलला. 35 34 रन झालो. पण आता दव्याने कोडो गेम फिरवलं बघा. ह्या साथे डीयू लास्ट मोमेंटला गेम फिरवून टाकील. चला एक बॉल 3 रन. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच येऊन ठपलेली आहे आणि काही जमला नाही आणि आउट झालेला आहे. आणि अशा प्रकारे कियारा क्या बात आहे. सीझन 2 चे विजयी संघ ठरला आहे सनरायझर्स कियारा. UKPL पर्व दुसरेचा विजयी संघ ठरत आहे सनरायझर्स कियारा.